वीज म्हणजे इलेक्ट्रॉन कणांचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर झालेलं विस्थापन, ज्याच्यामुळे तारेमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. या विजेचा शोध अ, बेंजामिन फ्रँकलिन, व्होल्टा आणि फॅरेडे म्हणजे बऱ्याच शास्त्रज्ञांनी लावला. बेंजामिन फ्रँकलिन यांनी पतंगाचा प्रयोग केला होता. त्याच्या दोरीमध्ये ती चावी अडकवली होती आणि जेव्हा त्या पावसाळ्याचे दिवस होते, त्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा विजा कडकडायच्या, त्या विजेचा प्रवाह त्या चावीवर घेऊन त्यांनी आकाशातली वीज ही एक विजेचा एक प्रकार आहे असं सिद्ध केलं बेंजामिन फ्रँकलिन यांनी. त्यानंतर व्होल्टा यांनी विद्युत घट तयार केला, आपण त्याला बॅटरी म्हणतो. एक साधासा विद्युत घट तयार केला, त्याच्यामध्ये विद्युत धारा साठवता येऊ लागली. अशी ही प्राथमिक इलेक्ट्रिसिटी तिला एक मूर्त स्वरूप म्हणजे प्रॅक्टिकल स्वरूप जे आहे ते फॅरेडे यांनी दिलं. फॅरेडे आपण बघत होते की फॅरेडे कशा पद्धतीनं ते बुक बाइंडिंगचं काम करायचे. त्या बुक बाइंडिंगच्या दुकानावर आलेली पुस्तकं त्यांच्यामधून त्यांचं ते ज्ञान ग्रहण करत, त्यांची आवड ही केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये होती हे त्यांना लवकरच समजलं आणि त्याच दिशेने त्यांनी ते पुस्तकं वाचायला सुरुवात केली. खूप म्हणजे अत्यंत कमी शिकून प्राथमिक शिक्षण त्यांचं औपचारिक झालेलं होतं, तरी त्यांनी ती इतकी पुस्तकं वाचली की त्यांचं ज्ञान म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला प्रॅक्टिकल करून बघायची गरज आहे. मग त्यांना एक संधी चालून आली. एकदा काय झालं, त्यांच्या दुकानावर एक माणूस आला. त्याच्याकडे 2 तिकीटं होती. तो म्हटला, मी एक तिकीट तुम्हाला देऊ शकतो. शास्त्रज्ञांचं संमेलन आहे तिथे. युरोपामध्ये शास्त्रज्ञांचं त्या काळी संमेलन व्हायची, आताही होतात. त्यांच्याकडे ती तशी परंपरा होती की शास्त्रज्ञ विज्ञान सोपं करून जनतेला सांगायचे, सर्वसामान्य माणसांना सांगायचे. त्याची तिकीट असायची लहानशी, पण ते ज्ञान एवढं हाय लेवलचं ज्ञान जे आहे ते सामान्य माणसाला सामान्य भाषेमध्ये जे देता येतं ते संमेलनांमधून देता येतं, हे ते युरोपामधून आपल्याला कळतं. तेव्हा ती खूप म्हणजे वैचारिक क्रांती जी झाली, औद्योगिक क्रांती झाली, सायंटिफिक रिसर्च जे काही झालं ते युरोपामध्ये खूप वेगाने झालं. तर झालं असं की तो माणूस म्हटला, माझ्याकडे एक जास्तीचं तिकीट आहे संमेलनाचं. दुकान मालकाला म्हटलं, तुम्ही येत असाल तर सांगा. तो म्हटला, नाही मी तर नाही येत, पण हा मुलगा आहे मायकल फॅरेडे, हा खूप पुस्तकं वाचत असतो, याला खूप रस पण आहे त्या गोष्टीमध्ये. मग असं करा, तुम्ही यालाच घेऊन जा. मग ते त्याला घेऊन गेले आणि व्याख्यान होतं प्रसिद्ध शास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्हीचं. हम्फ्रे डेव्ही हा त्या काळचा खूप मोठा संशोधक होता. त्याचे डेव्हिस लॅम्प वगैरे आपण बघितलेत, म्हणजे त्याची खूप संशोधनं आहेत. खूप मोठा संशोधक होता तो. त्यावेळी त्याचं जे व्याख्यान चालू होतं, त्या व्याख्यानाच्या समोर तिथे बसून मायकल फॅरेडेने त्याच्याच व्याख्यानाच्या नोट्स तयार केल्या. पेन आणि वही घेऊन गेले होते ते, त्याच्याच नोट्स तयार केल्या आणि इतक्या उत्तमपणे त्यांनी त्या नोट्स तयार केल्या की त्या डेव्हीला त्या नोट्स जेव्हा त्या मिळाल्या, त्यांनी दिल्या, त्यानंतर त्या डेव्हीला आश्चर्य वाटलं की एक साधारण मुलगा आपलं वैज्ञानिक ज्ञान किती छान पद्धतीने मांडू शकतो. आपलं ज्ञान कागदावर जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांना असं त्याच्यातली प्रतिभा त्यांना दिसली मायकल फॅरेडेमधली. त्यांनी त्याला ओळखलं. परंतु त्याने जेव्हा त्याच्याकडे काम मागितलं, फॅरेडेंनी डेव्हिडना काम मागितलं. डेव्हिडकडे तेव्हा त्याला देण्यासाठी काम नव्हतं. डेव्ही थोडासा शिस्तप्रिय माणूस होता. नंतर एकदा काय झालं, असंच मायकल फॅरेडे अभ्यास करत गेला, भेटीगाठी वाढवत गेला, प्राध्यापकांना भेट, शास्त्रज्ञ म्हणजे ज्याला भेटता आलं त्याला भेट, असं ज्ञान वाढवण्याच्या ज्या मार्गाने त्याला जाता आलं त्या मार्गाने तो गेला. त्याने शिक्षण घेतलं नाही, तो फक्त प्राथमिक शिक्षण घेतलेलं होतं त्याने औपचारिक. नंतर हम्फ्रे डेव्हीचा एक ॲक्सिडेंट झाला प्रयोगशाळेमध्ये, त्याच्या डोळ्यांना दिसेनासं झालं. मग त्यावेळेस हम्फ्रे डेव्ही काम करेनासा झाला. त्याचा प्रयोगशाळांमध्ये जेव्हा हम्फ्रे डेव्हीला समजलं की आपल्याला प्रयोग करता येणार नाहीत, तर मग त्याच्यासमोर अंधार दाटला. मग त्याला आठवलं की आपण सहाय्यक घेतलं पाहिजे कोणाला तरी. मग त्याला फॅरेडे आठवला. मग त्याने फॅरेडेला पत्र लिहिलं आणि फॅरेडेला कळवलं की तू लगोलग
येऊन माझा सहाय्यक हो आणि इथं काम कर. फॅरेडेला ही खूप चांगली संधी होती, कारण त्याला पहिल्यांदा प्रयोगशाळेमध्ये आपले जे त्याचे विचार होते, वैज्ञानिक विचार त्याने जे ग्रहण केले होते पुस्तकांमधून, ते प्रत्यक्ष पडताळणी करून प्रयोग करण्याची त्याला संधी होती आणि ते त्याने उत्तमरित्या त्या संधीचं सोनं केलं. त्या प्रयोगशाळेमध्ये फॅरेडेने खूप मोठे मोठे शोध लावले. त्याच्यामधला एक होता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे एक जर आपण चुंबक घेतलं, त्या चुंबकाच्या अवतीभोवती जर इलेक्ट्रिसिटी निर्माण केली तर चुंबकाचं विस्थापन होतं, म्हणजे चुंबक हलतं असं. आणि त्याच्याच विरुद्ध जर का एक ताराचं कुंडल घेतलं असं चक्र, आणि त्याच्यामध्ये जर चुंबक असतं आपलं, त्याचा जर तो एक नोड असा मागे पुढे केला तर त्या विस्थापनामधून ती जी रिंग असते कॉपरची, आपल्या वायरची, त्याच्यामध्ये विद्युत धारा निर्माण होते. म्हणजे आपण जे यांत्रिक बल लावतो त्याच्यामधून ती विद्युत ऊर्जा तयार होते. आणि याच्यातूनच पुढे जनरेटरचा शोध लागला. जनरेटरचं जे मुख्य जे प्रिन्सिपल होतं ते फॅरेडेनंच तयार केलेलं होतं, की कशा पद्धतीनं तो जो रोटर असतो, तो रोटर जर का कुठल्याही गोष्टीने फिरवला, तो कुठल्याही गोष्टीनं फिरतो. एक तर तुम्ही वाईन मिलनं फिरवू शकता, त्याच्यानंतर हायड्रो जी पॉवर असते त्याच्यानं फिरवू शकता. तो रोटर फिरला पाहिजे. ती जी मेकॅनिकल एनर्जी असते, ती मेकॅनिकल एनर्जी जेव्हा तो रोटर फिरतो, तो जो रोटर फिरतो त्या रोटरच्या अवतीभोवती तो जो मॅग्नेट असतो रोटरचा, त्याच्या अवतीभोवती तारांचे एक असं मोठा कुंडल तयार केलेलं असतात, कॉइल्स आपण त्यांना म्हणतो. आणि जेव्हा ते मॅग्नेट फिरतं त्यावेळेस त्या कॉइल्समधून विद्युतधारा वाहू लागते. ती साईन वेव्हमध्ये असते, म्हणजे अर्धी प्लस अर्धी मायनस अशी. आणि त्यासाठी आपण जर साधारण इलेक्ट्रॉनिक वस्तू जर वापरल्या, समजा पंखा वगैरे, जेव्हा रोटर आपण फिरवतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यात कपॅसिटर लावावं लागतं. तर कपॅसिटन्सचा जो एकक आहे, युनिट, ते सुद्धा फॅरेडेच्या नावाने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध फॅरेडेने लावला. खूप मोठी घटना होती ही विज्ञानाच्या जगामध्ये. कारण आज आपण जर बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे आपल्या प्रत्येक वस्तूमध्ये जिथे जिथे यंत्रांचा वापर होतो तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा संबंध येतो. मोटर असू दे, पंखा, फॅन, गाडी, इलेक्ट्रिक व्हॅन, काहीही, जनरेटर जे असतात आपले विजेची जनरेटर्स, ती जनरेटर्सचं प्रिन्सिपल आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ती वीज निर्मिती करता येते, ते त्याला फॅरेडेचं प्रिन्सिपल लागतं. त्याच पद्धतीनं जनरेटर्स नंतर त्याने ट्रान्सफॉर्मर आणि मोटर कशी फिरते, म्हणजे मोटर आणि जनरेटर एकमेकांचा विरुद्ध कार्य करतं. म्हणजे मोटर इलेक्ट्रिक ऊर्जेचं म्हणजे विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर म्हणजे मोटर, आणि जनरेटर म्हणजे यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर म्हणजे जनरेटर. मग जनरेटर आपण जेव्हा विद्युत निर्मिती करायची असते, पॉवर प्लांट, तिथं वापरतो. मग ते पाण्याने फिरवले जाऊ शकतात जे रोटर्स असतात ते, कारण त्याला बल लागतं ना, बलाशिवाय कार्य घडत नाही. तर ते हायड्रो पॉवर असू देत, थर्मल पॉवर असू देत, की न्यूक्लिअर पॉवर असू दे, कशानेही फिरवा, पण ते जे रोटर असतं मॅग्नेटचं, ते जर तुम्ही फिरवलं आणि त्याच्या भोवती जे तारांचं कुंडल असतं त्याच्यामध्ये फ्लक्स तयार होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स, व्होल्टेज तयार होतो. मग आपण त्याला वीज म्हणतो. तर अशा पद्धतीनं वीज निर्मिती होते जनरेटर्समध्ये. मोटरचं सोपं कार्य आहे. मोटर काय करते, एक इलेक्ट्रिक, त्याचं पण सेम तसंच आहे. इलेक्ट्रिक, त्याला वाइंडिंग असते, त्या वाइंडिंगमध्ये एक रोटर असतो. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा प्लग चालू करतो त्यावेळेस त्या कुंडलातून, म्हणजे त्या तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते आणि त्याच्यामुळे जे विद्युत चुंबक क्षेत्र तयार होतं
त्या विद्युत चुंबक क्षेत्रामुळे ते रोटर फिरतं आणि ते मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करतं. म्हणजे यांत्रिक विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होतं. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की बरेच लोक असे प्रयोग करून बघतात की झिरो एनर्जी झिरो एनर्जी वापरून फ्री एनर्जी आयुष्यभर म्हणजे वापरता येईल का असं ते शोधत असतात. पण आपल्याला विज्ञानाचं प्रिन्सिपल असं सांगतं की कुठलीच एनर्जी निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. फक्त तिचं एका एनर्जीतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये म्हणजे एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येतं. जसं आता यामध्ये फॅरेडेने इलेक्ट्रिक ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत केलं आणि यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक ऊर्जेमध्ये केलं, म्हणजे सेम प्रिन्सिपल वापरून. त्याच्यानंतर फॅरेडे पुढे जाऊन त्याने ट्रान्सफॉर्मरचे जे प्रिन्सिपल्स असतात ते लिहिले. ते बेसिक प्रिन्सिपलसुद्धा ह्याचेच आहेत आपले फॅरेडेचे. फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस हे खूप प्रसिद्ध आहेत, आपण वाचलेले आहेत, केमिस्ट्रीमध्ये असतात ते. त्याची जी बेसिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, ती जी इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ते सर्व योगदान हे फॅरेडेचं आहे. फॅरेडे हा भौतिक आणि शास्त्रातला असा शास्त्रज्ञ आहे जो फंडामेंटली इतका स्ट्रॉंग त्याचे बेसिस आहे. त्याच्यावर एका शास्त्रज्ञाने म्हटलं होतं, जर का फॅरेडे आत्ताच्या काळात असताना त्याला 6 ते 7 नोबेल प्राईज मिळाले असते. इतकं त्याचं कार्य उत्तुंग आहे. खूप वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये त्याने डायमॅग्नेटिझम वगैरेमध्ये काम केलेलं आहे. तर खूप मोठ्या उंचीचा तो शास्त्रज्ञ होता. त्याने बेंझिनचाही शोध लावला. आपण बघितलं कॅपॅसिटन्स जो असतो कॅपॅसिटरचा, त्याचा जे एकक असतं ते फॅरेडेच्या नावाने फॅरेड म्हणून आपण त्याला नाव देतो. फॅरेडेचं जगणं अगदी साधं होतं. एकदम अत्यंत साधारण घरातून आलेला मुलगा, ज्याला विज्ञानाची खूप गोडी होती. त्याने कुठल्याही म्हणजे कोणतेही अपेष्टा सोसून हम्फ्रे डेव्हीकडून ते ज्ञान ग्रहण करून घेतलं. कारण हम्फ्रे डेव्ही त्याला इतर कामही सांगत असे, पण तो तेही कामं करी आणि विज्ञानाच्या गोष्टीही त्याच्याकडून शिकी. हम्फ्रे डेव्हीला विचारलं होतं की सर, कारण तोही मोठा शास्त्रज्ञ होता, सर तुमचं सगळ्यात मोठं संशोधन कोणतं? तर हम्फ्रे डेव्ही म्हटला होता, माझं सर्वात मोठं संशोधन अजून यायचं आहे आणि ते म्हणजे फॅरेडे, मायकल फॅरेडे हे माझं सर्वात मोठं संशोधन असणार आहे. आणि तसंच झालं. मायकल फॅरेडे हा खूप मोठा संशोधक म्हणून, म्हणजे हम्फ्रे डेव्हीपेक्षाही मोठा. एखाद्या शिक्षकाला काय वाटतं, आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा उत्तुंग व्हावा, आणि ते तसंच झालं. मायकल फॅरेडेचं जगणं अगदी साधं होतं. म्हणजे खूप साधारण मनुष्य होता. त्याच्यानंतर त्याला फेलो ऑफ रॉयल सोसायटीचं सदस्यपद मंजूर झालं. जसं जसं त्याचा रिसर्च वाढत गेला, वैज्ञानिक जगतामध्ये त्याची ओळख निर्माण होत गेली. एकदा त्याला अध्यक्षपदाची ऑफर आली, आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला फेलो रॉयल सोसायटी ऑफ लंडन, म्हणजे जी जागतिक संशोधन करणारी वैज्ञानिकांची जी संस्था आहे, त्याचं अध्यक्षपद तुम्हाला देण्यात येतं. पण त्यांनी ते नाकारलं. ते म्हटले, माझं जे स्थान आहे ते लॅबोरेटरीमध्ये आहे, प्रयोगशाळेमध्ये आहे. मी ते कार्य म्हणजे ऑफिसमध्ये बसून काम करू शकत नाही, आणि मला त्याच्यात रसही नाही. माझं काम लॅबोरेटरीमध्ये आहे. मी लॅबोरेटरीमध्ये काम करीन, आणि मग मी एक संशोधक आहे, संशोधकाप्रमाणेच काम करीन. मला पदांची आणि पैशाची गरज नाही. अशा पद्धतीने साधं जीवन जगून त्याने खूप मोठी वैज्ञानिक कार्य घडवून आणली. त्याने मुलांसाठी, जसं त्याने सुरुवातीला व्याख्यानं ऐकली होती विज्ञानाच्या प्रेरणेसाठी, तसं स्वतः तो व्याख्यानं द्यायचा. त्याची व्याख्यानं खूप प्रचंड प्रसिद्ध व्हायची, कारण तो औपचारिक शिक्षण न घेतलेला शास्त्रज्ञ होता. म्हणजे असा माणूस ज्याचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे फक्त, त्याने माध्यमिकही शिक्षण घेतलं नाही, कॉलेज लेवलचं शिक्षण घेतलं नाही, आणि त्याने प्रयोगांतून, पुस्तकं वाचून, प्रयोगातून स्वतःच्या हिमतीवर तो शास्त्रज्ञ झालेला होता. आणि तोही साधासुद्धा शास्त्रज्ञ नाही, जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ, ज्याने खूप मोठमोठे शोध लावले. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे आजच्या जगातला सगळ्यात महत्त्वाचा जो आपण वापरणारी वस्तू आहे ती, मला वाटतं इलेक्ट्रिसिटीनंतर 2 नंबर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच येतं. एवढं ते महत्त्वाचं आहे.
त्याचं द केमिकल हिस्ट्री ऑफ कॅन्डल हे पुस्तक खूप छान प्रसिद्ध आहे, मिळालं तर वाचा. अ, त्याच्यामध्ये त्याने म्हणजे विज्ञानामध्ये ना रॉकेट आणि साधी कॅन्डल हे जरी खूप मोठे म्हणजे रॉकेट खूप मोठं असलं, त्याचं खूप विज्ञान खूप प्रगत असलं आणि कॅन्डल अत्यंत साधं विज्ञान असलं, तरी विज्ञानाला दोघं समान असतात. त्याच्यामध्ये भेदभाव नसतो की हे महान आणि ते लहान, असं नसतं. त्यामुळे ते कॅन्डलच्या मागे काय केमिस्ट्री आहे, ती कशा पद्धतीने पेटते, त्याचं अत्यंत सुंदर वर्णन फॅरेडेने त्याच्यामध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने एक बुक बाइंडर असलेला मुलगा कशा पद्धतीने स्वतःच्या हिमतीने, त्या काळी नोबेल नव्हतं, परंतु तो त्या नोबेल पारितोषिकाच्या पलीकडचा शास्त्रज्ञ होता. कारण आज जे आपण अभ्यासतो त्याचे बरेचसे लॉज आणि फंडामेंटल्स आपल्याला आहेत. त्याच्याजवळ कुठलीही शेवटपर्यंत कुठलीही पदवी नव्हती, त्याने ना पैशाचाही त्याने हाव धरलेले नाही. त्याचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इंडक्शनचा जो प्रिन्सिपल आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो फिजिक्समध्ये. आणि त्याचं जे योगदान आहे म्हणजे न्यूटनसारखाच एक प्रॅक्टिकल मॉडर्न फिजिक्समध्ये काम करणारा वैज्ञानिक म्हणून मायकल फॅरेडेला पाहिलं जातं. साधारण 1850चा तो काळ होता, म्हणजे 1830 ते 35चा काळ होता तो. त्या काळामध्ये फॅरेडेने एवढे मोठमोठे संशोधनं केली. ज्यावेळी भारतामध्ये साधारण तेव्हा काहीच नव्हतं. त्यावेळेस युरोपामध्ये म्हणजे असे शास्त्रज्ञ तयार होत होते म्हणून त्यांची प्रगती तेवढी झाली. तर असा शास्त्रज्ञ म्हणजे आजही निर्माण झाला असता तरी त्याला खूप मोठी हे होती, प्रतिष्ठा होती. तो त्या काळी एवढ्या जुन्या काळामध्ये कमी शिक्षणात तयार झाला, खूप कमी शिक्षण घेऊन तयार झाला. स्वतःच्या हिमतीने त्याने पुस्तकं वाचली, शास्त्रज्ञांना भेटला, व्याख्यानं ऐकली, प्रयोग केले, ते तपासले आणि खूप मोठा शास्त्रज्ञ झाला. मायकल फॅरेडे जे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये विज्ञानात अभ्यास करत असतील त्यांना मायकल फॅरेडे कोण हे सांगण्याची गरज नसते, इतकं मोठं ते नाव आहे. थँक्यू.